की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ, अडवलं कोणी होतं? हे राजकीय पक्ष जे आहेत हे फक्त तुम्हाला झुलवतायत, फक्त भूलतापा देत आहेत. कारण अशा प्रकारचं आरक्षण मिळूच शकत नाही. हा इतका किचकट विषय आहे, हा इतका टेक्निकल विषय आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला लोकसभेमध्ये कायदा सगळा बदलायला लागेल, लोकसभेमध्ये हा कायदा बदलायला लागेल, सुप्रीम कोर्टात तुम्हाला आदेश घ्यावा लागेल. आणि बाबांनो, हा फक्त एका महाराष्ट्र राज्यापुरताचा विषय नाही आहे. जर उद्या महाराष्ट्र राज्यापुरताच्या एका विषयामध्ये जर एका जातीबद्दल जर समजा अशा प्रकारचं धोरण आखायचं गेले कोणी केंद्र सरकार, प्रत्येक राज्यामधल्या जाती उठणार आहेत. प्रत्येक राज्यामध्ये त्यांना कोणालाही परवडणार नाही. आणि हे होऊ नये, हे होणार नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक राजकीय पक्षाच्या पुढे हे राज्य सरकार देऊ तरी शकतं का? कोणतेही राज्य सरकार देऊ शकतं का? असा तामिळनाडूमध्ये असा प्रकार झाला आणि तामिळनाडूच्या राज्य सरकारने तिकडच्या कुठच्या एका जातीच्या संदर्भात सांगितलं, आरक्षण दिलं. आज तो विषय अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये पडलेला आहे, काही निकाल लागलेला नाही त्याचा. जी गोष्ट घडू शकत नाही, जी गोष्ट होऊ शकत नाही, त्याच्यामध्ये आज आम्ही भांडतो आहोत, आम्ही आज वाद घालतो आहोत. मी तुम्हाला सत्य परिस्थिती तुमच्या समोर मांडतो. आणि ही सत्य परिस्थिती मी ज्या वेळेला जरांगे पाटलांना भेटायला गेलो त्यावेळेला त्यांच्या समोर मांडली होती. मी जेव्हा ते उपोषणाला बसले होते तेव्हा मुंबईमध्ये आले होते, मोर्चे घेऊन आले होते. आता सांगितलं आरक्षण दिलं. आज तो विषय अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये पडलेला आहे. आज आम्ही भांडतो आहोत, आम्ही आज वाद घालतो आहोत, आम्ही एकमेकांना शिव्या घालतो आहोत, आम्ही एकमेकांची तोंड पाहायला तयार नाही आहोत. आमच्या साधू संतांनी ही शिकवण दिली आम्हाला. कसल्या जातीपातीमध्ये आपण घेऊन बसलो. मला आजही आठवते तो मोर्चा, पहिला मोर्चा आला होता मुंबईमध्ये 99-2000 साला असेल मला असं वाटतं कदाचित. आणि मराठा समाजाचा पहिला मोर्चा आला होता, पहिला. म्हणजे नंतर निघाले ते वेगळे, पण पहिला मराठा समाजाचा पहिला मोर्चा मुंबईमध्ये आला होता. आणि त्या मोर्चाला सामोरे कोण कोण गेले होते मला अजूनही आठवतं. व्यासपीठावरती कोण कोण होते? शिवसेनेचे लोक होते, भाजपाचे लोक होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक होते, काँग्रेसचे लोक होते. विधिमंडळ अधिवेशन चालू होतं त्यावेळेला आणि सगळेजण आले होते तिकडे व्यासपीठावरती. आणि सगळ्या व्यासपीठावरती येऊन या चारही पक्षांनी सांगितलं होतं की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ. अडवलं कोणी होतं? जर चौघेही सांगतायत की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ, मग आतापर्यंत का नाही दिलं? कधी यांची सत्ता, कधी यांची सत्ता आजपर्यंत होत गेली. साधारणपणे या सगळ्या गोष्टीला आता 20 वर्ष होत आली. इतक्या वर्षामध्ये फक्त तुम्हाला झुलवत ठेवले, झुलवत. त्याच्यानंतर परत एकदा सगळ्या म्हणजे महाराष्ट्रामधल्या जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाचे सगळे मोर्चे निघाले. मी इतके शिस्तबद्ध मोर्चे आजपर्यंत इतिहासात पाहिलेले नाहीत कधी. कोणी त्याच्यामध्ये पुढारी नव्हता, कोणी काही नव्हतं, पण शिस्तबद्ध मोर्चे सगळ्या जिल्ह्यांमध्ये निघाले होते. आठवतंय तुम्हाला? सगळ्यांना आठवतंय तुम्हाला? सगळ्या जिल्ह्यांमध्ये निघाले होते मोर्चे सगळे, बरोबर ना? काय झालं त्याचं? त्या मोर्चांचं काय झालं? का नाही अजूनपर्यंत आरक्षण मिळालं? आता जरांगे पाटील उपोषणाला बसतात. बाबांनो, मी एकदा ह्या गोष्टी तुमच्याशी बोलतोय, या अत्यंत विचारपूर्वक बोलतोय तुमच्याशी. हे तुम्हाला फक्त झुलवतायत. महाराष्ट्रात गेली कित्येक वर्ष मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. लाखो तरुण रस्त्यावर उतरले, जिल्ह्यात मोर्चे काढले, आंदोलने केली, पण आजवर कुणालाही आरक्षणाचा हक्क मिळवून देणं शक्य झालं नाही. आणि हे सत्य उघडपणे सांगण्याचं धाडस फक्त एकाच नेत्याने केलं, ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी. महाराष्ट्रात मराठा समाज हा बहुसंख्य आहे. गेल्या 10-12 वर्षात या समाजाने शांततेत मोर्चे आंदोलने केली. एकही दगड न उचलता जिल्ह्यात शिस्तबद्ध मोर्चे काढून दाखवले. लाखो तरुण रस्त्यावर उतरले तरी वातावरण शांततेत ठेवलं.
पण प्रश्न असा, एवढ्या मोठ्या ताकदीचं आंदोलन झालं तरी शेवटी काय मिळालं? अनेक सरकार आली आणि गेली, कधी काँग्रेस तर कधी राष्ट्रवादीचं सरकार, कधी भाजप शिवसेना तर कधी महाविकास आघाडी, तर आज महायुतीचं सरकार आहे. प्रत्येक सरकारने एकच सांगितलं की आरक्षण मिळेल, आम्ही देऊ. पण वास्तव्यात आरक्षणाच्या नावाखाली केवळ दिशाभूल झाली. राजकीय पक्षांसाठी हा विषय म्हणजे बटन दाबलं की जनतेच्या भावना पेटवायच्या असं साधन बनलं. निवडणुकीच्या तोंडावर वचनं दिली, घोषणा केल्या, पण प्रत्यक्षात कुणीही ठोस कायदेशीर भूमिका घेतलेली नाही. म्हणजे सगळं चित्र उघड आहे, पण नेते मंडळी मात्र समाजाला गोड गोड बोलून शांत ठेवतात. मात्र राज ठाकरे स्पष्ट सांगतात, मराठा समाजाला आरक्षण मिळणं अशक्य आहे, कारण कोर्टाचा कायदा स्पष्ट आहे. इतर समाजालाही आरक्षणाच्या मागण्या आहेत. राजकारणी होईल होईल म्हणून समाजाला झुलवत आहेत. राजकारण्यांनी फक्त सत्ता उपभोगली, महाराष्ट्रांना खोट्या आश्वासनांनी झुलवलं. प्रत्येक सरकारनं या समाजाला राजकीय वापर केला. आरक्षण मिळणं अवघड आहे, मग लोकांना खोट्या आशा का दाखवतात? सत्य लोकांसमोर मांडा, नुसती समाजाला आश्वासन का देता? राज ठाकरे जे म्हणतात ते खरं आहे का? की खरंच राजकीय इच्छाशक्ती असेल तरच मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं? तुमच्या मते समाजाला खोटे बोलण्यापेक्षा कडवट सत्य सांगणं योग्य आहे का? आजवर लोकांनी आश्वासने दिली पण निकाल शून्य, आणि हाच मुद्दा राज ठाकरे यांनी थेट उघडपणे केला. आणि त्यांचा स्पष्ट संदेश आहे, आरक्षण मिळणं अवघड आहे. तर राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.